आणि ध्यास होता आणि त्यासाठी त्यांची वाटचाल सुरू होती. जिजाऊचे संस्कार त्या छोट्या चिमुकल्यानं सांगितलं की रामाच्या गोष्टी सांगून, कृष्णाच्या गोष्टी सांगून, भीमार्जुनाच्या गोष्टी सांगून, आपल्या संस्कृतीमधल्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांची जडणघडण चालू होती. आणि अशी जडणघडण चालू असताना एका सरदाराच्या दरबारामध्ये नर्तकीचा कार्यक्रम चालू होता आणि नर्तकीच्या पैंजणाचा चुनचुन आवाज आल्यानंतर दरबारामध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी 5-6 वर्षाचा शिवबानं ते पडद्याच्या आडून पाहिलं आणि दासीनं ती बातमी जिजाऊला सांगितली. जिजाऊ लगबग गेल्या. जिजाऊनं हाताशी धरलं शिवबाला, पाठीत एक शबासकी वजा थाप मारली आणि सांगितलं की जिजाऊ, तुला नाचणाऱ्या बाया नाही तर बाया वाचवणाऱ्या किंवा बाया शिकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. नाचणाऱ्या बाया तुला पाहिजे नाही तर वाचणाऱ्या बाया तुला करायचे, स्वराज्य निर्माण करायचंय त्या सर्वसामान्य माणसाचं. असे शिवाजी राजे मोठे होत होत सांगितलं की जुन्नरमध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि असे पुढे पुढे जात असताना शिवरायांचे त्या, कारण शिवराय स्वराज्य संस्थापक होते. स्वराज्य संस्थापक या शब्दाचा अर्थ, कारण की त्या काळामध्ये एक प्रथा होती, राजाचा मुलगा राजा, राजाचा मुलगा राजा, राजाचा मुलगा राजा. पण शिवरायांचे वडील शहाजी राजे भोसले राजे नव्हते. बाकीच्यांच्या राजाचे आयत्या पीठावर रेगोट्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्वराज्य निर्माण केलं. तोरणागडावर आपल्या स्वराज्याचं तोरण बांधून या छोट्या खारी बावळ्या गड किल्ल्या त्या मावळ्यांच्या सानिध्यामध्ये मावळ्याच्या साह्यानं स्वराज्य निर्माण करून आपल्या स्वराज्याला सुरुवात केली. आपलं स्वतःचं स्वराज्य त्यांनी कधीच म्हटलं नाही की माझं राज्य आहे. ते म्हणत आणि आदिलशहाच्या निजामशाहीच्या लक्षातही यायचं नाही. छोटे छोटे मुलं काहीतरी करत 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 आहेत. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते म्हणायचे की सहज करतायत. आणि असा काळ जाता जाता शिवाजी महाराजांनी एक दोन करून भरपूर माणसं जमा केली आणि जमा केल्यानंतर एक प्रसंग असा आहे की शिवाजी राजे काही मावळ्यासह पन्हाळगडावर अडकलेले आहेत. पावसाळ्याचे दिवस आहे. पन्हाळगडाला सिद्धीश्वरनं वेढा दिलेला आहे आणि ते वेढा दिल्यामध्ये अफजल खानाचा मुलगा फाजल खान सुद्धा आहे. वेढा 1 दिवस झाला, 2 दिवस झाला पुराव, 3 दिवस झाला, 1 आठवडे झाला पुराव, 2 आठवडे झाले, पाहता पाहता 4 महिने झाले. वेढा शिथिल व्हायला अवकाश नाही, वेढा सुटायला अवकाश नाही. कारण सिद्धीश्वरने पर्ण केला होता की मी शिवाजी महाराजाला पकडणार आहे. आता काही उपाय सुचना, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास असा आहे की तो नुसत्या तलवारीच्या पातेवर नाही, तर शिवाजी महाराजांचा इतिहास हा त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनावर आणि विलक्षण अशा बुद्धिमत्तेचा इतिहास. काय करावं सुचेना. शेवटी डोक्यामध्ये एक शक्कल आली. शिवाजी महाराजासारखाच दिसणारा एक शिवा नावी त्या ठिकाणी होता, जो काय करायचा, शिवरायांचं केश कर्तनाचं काम करायचं. अनेकांना बोलून आणण्यात आलं. शिवाजी महाराजांनी आपल्या डोक्यावरचा टोप काढला, शिवा काशीदांच्या डोक्यात घातला आणि शिवाजी काशीदांच्या मनामध्ये हलचल झाली की या राजाने टोप आपल्याला कशाला घातला. राजाच्या मनामध्ये हलचल चालू आहे, शिवा काशीदांच्या मनामध्ये हलचल चालू आहे. नेमकं होतंय काय, कशानं टोप घातलाय. कडकडून अशी शिवा काशीदाला मिठी मारली. शिवा काशीदाच्या फक्त एक लक्षात आलं की राजाच्या मनात आपल्याविषयी काहीतरी आहे, काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी मोहिमेवर मला पाठवायचं आहे. शिवा काशीदाने सांगितलं, राजा तुमच्या मनात जे ते सांगा, हा शिवाजी काशी तुमच्यासाठी हजर आहे. राजांचे सर्व कपडे शिवा काशीदांना घालण्यात आले. योजना आखली गेली. 2 पालख्या करायच्या. पहिल्या दिवशी एक पत्र लिहिण्यात आलं सिद्धेश्वरला, आमचा धीर संपला, आमचा संयम संपला, आता आम्ही तुम्हास भेटावयास येत आहोत. पत्र मिळताच आपल्याला माहिती सगळ्यात मोठं क्षेपणास्त्र असतं शरणागती. शरणागतीला येण्या म्हणल्यानंतर वेळा थोडासा ढिला झाला. 2 पालख्या निघाल्या. एक पालखी निघाली सिद्धेश्वरच्या तंबूकडे
दुसरी पालखी निघाली ज्या ठिकाणी वेळा थोडासा ढिला झाला होता त्या भागामध्ये. जी पालखी सिद्धेश्वरच्या तंबूकडे जात आहे त्या पालखीमध्ये शिवाजी राजेंचा वेश परिधान करणारा शिवा काशीद निघालेला आहे. दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी राजे दस्तूर खुद्द निघालेले आहेत. पावसाळ्याचे दिवस संपून थोडासा ओलसर जमीन आहे, निघत आहेत. पायांचा आवाज होऊ नये चपलांचा म्हणून पालखीच्या भुयांच्या पायामध्ये खटाव नाहीयेत, चपला नाहीयेत. पालखीचे भुई घेऊन शिवरायांना जात आहे. सिद्धेश्वरच्या तंबूमध्ये शिवाजी महाराज आलेले आहेत. शिवाजी महाराजाला पाहून सिद्धेश्वरला आनंद झाला. जे भल्या भल्याला जमलं नाही, जे अफजल खानासारख्या बल्लाड शत्रूला सरदाराला जमलं नाही, त्यांनी करून दाखवलं. हा अभिमान होता. समोर आला. आता आपण याला जिवंत नेऊ शकतो किंवा मारू शकतो कारण संपूर्ण सैन्य आपलं आहे. परंतु फाजल खानानं शिवाजी महाराजाला पाहिलेलं होतं. फाजल खान म्हणला, राजा दगा, सरदार दगा. हा शिवाजी नाहीये, हा शिवाजी नाहीये. शिवा काशिदाच्या गळ्याला तलवारीचं टोक लावलं आणि सांगितलं, सांग तू कोण आहेस, सांग तू कोण आहेस. शिवा काशिदाचं लक्ष शिवाजी महाराज कुठपर्यंत आहे मनातून विचार करत होता. शिवा काशिदानं मोठ्या मनानं सांगितलं, मी जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. यासारखा अभिमान मला कोणता आहे. हा इतिहास. तिकडे शिवाजी महाराज विशाळगडांच्या दिशेने गेलेले आहेत. कारण की शिवा काशिदाची भूमिका होती, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. इकडे विशाळगडाकडे पालखी निघालेली आहे. आपल्याला दगाफटका झालेला आहे. सपसप वार करून शिवा काशिदाचा अंत करण्यात आला. आपल्याला दगाफटका झाला. शिवाजी महाराज कोणत्या दिशेने गेलाय म्हणून संपूर्ण सैन्य त्या दिशेने गेलेले. तुकड्याच्या तुकड्या त्या ठिकाणी त्याचा शोध मोहीम करण्यासाठी निघालेले. मार्ग सापडला, पालखी दिसली, पालखीच्या पाठीमागे सगळे गेले. बांदल, बाजीप्रभू देशपांडे सगळे एकत्र आले मावळे आणि विचार केला, राजे आपण पोहोचू शकत नाही, आपण सापडले जाल, आपण सापडले जाऊ, आपला घात होईल. राजे असं करा, तुम्ही काही ठराविक मावळे घेऊन विशाळगड गाठा, आम्ही या घोडखिंडीत थांबतो. आणि घोडखिंडीत थांबल्यानंतर एकही गनिम, एकही शत्रू त्या घोडखिंडीच्या पुढे जोपर्यंत विशाळगडाच्या तोफेचा आवाज होणार नाही तोपर्यंत इथून पुढे जाणार नाही. शेवटी